मुवमेंट येते की आपल्याला असं वाटतं की आपल्याला एका थेरपिस्टची गरज आहे, ज्याच्यासमोर आपल्याला सगळं व्यक्त होता आलं पाहिजे की मला काहीतरी होतंय आणि ह्याच्यामध्ये काहीच हार्म नाहीये थेरपिस्ट असणं, राईट? हे तुझ्या लाईफमध्ये कधी घडले की आता आपण जरा थेरपिस्ट मला काहीतरी होतंय असं म्हणून नाही, पण ह्याची सुरुवात खरं तर पॅन्डेमिक नंतर झाली. व्हेरी इंटरेस्टिंगली इट्स ऑल्सो द पिरियड वेन आय गॉट मॅरिड. 2020 2020 जानेवारीमध्ये माझं लग्न झालं, मार्चमध्ये पॅन्डेमिक. राईट. आणि तो एक काळ असा होता की सगळ्यांनाच घरी बसावं लागलं होतं. मला एका प्रकारे आनंद होता कारण माझं लग्न झालेलं होतं. सो मी आय वॉज लाईक ये एक्सटेंडेड हनीमून आहे. पण मला थेरपिस्टची गरज म्हणून लागली कारण करिअर वाईज आय वॉज नॉट हॅपी. ओके. आणि मला असं झालं होतं की मी एका टाईपचेच रोल मला येत आहेत, साचेबद्ध रोल मला येत आहेत, ग्लॅमरस कॉमेडी. याच्या पलीकडे मला स्वतःला शोधायचं होतं. मला शोधायचं नव्हतं, मला माहिती होतं मी काय करू शकते, पण मला तशी संधीच मिळत नव्हती. तर मला खूप स्वतःबरोबर बसून काही गोष्टी ॲनलाइज करायच्या होत्या की मी या पॉईंटपर्यंत कशी आले. कारण लाईक यू व्हेरी राईटली सेड, मी लहानपणापासून काम करतेय. अगदी 10-12 वर्षापासून असल्यापासून माझं प्रोफेशनल जर्नी सुरू झाली. म्हणजे मोठ्यांबरोबर एक प्रोफेशनल लाईफ जे असतं त्यात डिसिप्लिन असतं, त्यात आन्सरेबिलिटी असते, त्यात सगळं असतं. ते वर्क एथिक माझ्या आयुष्यात खूप लवकर आले असल्यामुळे आणि लहानपणापासून मी खूप विविध प्रकारचे रोल केलेले आहेत. म्हणजे मी नुसती चाइल्ड आर्टिस्ट असले तरी माझ्या वाट्याला येणारे रोल्स जे होते ते टिपिकल चाइल्ड आर्टिस्टचे नव्हते. मला खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स म्हणजे मी विचार करत होते की लहानपणी मला इतके कॉम्प्लेक्स सुंदर कॅरेक्टर्स मिळालेत आणि मी मोठे झाले, लोकांना कळलं की मी सुंदर आहे म्हटल्यानंतर ती कॅरेक्टर्सची रेंज कुठे गेली. म्हणजे अगदी लहानपणी म्हटलं तर मला स्किझोफ्रेनिक कॅरेक्टर्स होते. हसरते नावाची माझी एक सिरियल होती ज्यात मी इललेजिमेट चाइल्ड होते. त्यात पहिल्यांदा पिरियड सारख्या विषयाबद्दल बोललं गेलं होतं. असे मला म्हणजे खरं तर मला तेव्हा पिरियड झाले, नुकतेच आलेले होते. हां. तर इतकं जेव्हा मी माझ्या लहानपणी सगळं एक्सपिरियन्स केल्यानंतर once I entered my 20s, people could not see me beyond my beauty or my glamour. किंवा हिंदीमध्ये कॉमेडी, पण त्यामध्ये सुद्धा काहीतरी म्हणजे मी आय कमेन मॅडम आयकॉनिक कॅरेक्टर. शो बंद होऊन इतके वर्ष झाले तरी आज लोक मला मॅडम म्हणूनच ओळखतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक ग्लॅमर होतं. सो आणि मला असं झालं यार की ती मुलगी लहानपणीतली जिचे इतकं रेंज दाखवलं ती कुठे गेली. आणि तेव्हा आय नीडेड अ थेरपिस्ट. की मी म्हटलं नाही यार, आय फेल्ट लॉस्ट. त्या काळात मला गरज पडली अँड शी ऑब्व्हियसली हेल्प मी नॅव्हिगेट, टेक मी राईट पाथ.